स्मशानभूमी हा शब्द ऐकला की मनात भीती, अंधार आणि वेदनेचे चित्र उभं राहतं. लोक म्हणतात तिथं फक्त शेवट असतो. पण वैकुंठधाम स्मशानभूमी उमार्गामध्ये येणारा प्रत्येकजण काहीतरी वेगळंच अनुभवतो. इथे येणारा प्रत्येक माणूस दुःख घेऊनच येतो. कोणाचे वडील गेलेले असतात, कोणाची आई, कोणाचा भाऊ, कोणाची पत्नी. डोळ्यात अश्रू असतात, मनात आठवणीचा जड भार असतो. आणि त्या क्षणी त्यांना जगच थांबल्यासारखं वाटतं. मी इथे सेवा करतो, माझ्या पदरात रोज दुःख येते, प्रत्येक आक्रोश, प्रत्येक खुदका मी जवळून पाहतो. पण मी ठरवले हे ठिकाण फक्त रडण्याचं राहू नये. म्हणून या स्मशानभूमीला मी नंदनवन बनवण्याचा प्रयत्न केला. झाडं लावली, स्वच्छता ठेवली, पाण्याची व्यवस्था केली, प्रत्येक कोपरा शांत आणि हिरवागार ठेवला. रात्र असो की दिवस, पाऊस असो की उन्हाळा, मी इथेच असतो. कारण मला माहिती आहे इथे येणाऱ्या माणसाला त्या 2 क्षणात आधार हवा असतो. आज अनेक लोक म्हणतात मी स्मशानभूमी नाही, ही खरंच वैकुंठधाम आहे. जर इथं बसल्यावर एखाद्या मनात दुःख सहन करण्याची ताकद निर्माण झाली, जर अश्रूऐवजी थोडी शांतता मिळाली, तर माझी सेवा यशस्वी झाली असे मी मानतो. कारण शेवट प्रत्येकाचा ठरलेलाच असतो, पण त्या शेवटच्या प्रवासाला सन्मान, स्वच्छता आणि शांतता देणं हीच खरी मानवता आहे.